मी आत्ता आहे एल्लपीमध्ये आणि एल्लपी ओळखलं जातं खास करून इथल्या बॅकवॉटरसाठी आणि हाऊस बोटसाठी. तर मी आत्ता शिकारा राईड करते आहे आणि साधारण 3 तासामध्ये इथली आतमधली जी छोटी छोटी गावं आहेत, छोटी घरं जी आहेत, तर ती शिकारा राईडमधून आत्ता हे काका मला फिरवणार आहेत. तर चला बघूयात इथली गावं. केरळमधील एलेपी म्हणजे बॅकवॉटरसाठी जगभर प्रसिद्ध असलेलं शहर. इथे एका बाजूला पर्यटकांसाठी भव्य हाऊस बोट्स शांतपणे तरंगताना दिसतात, तर दुसऱ्या बाजूला स्थानिकांच्या छोट्या छोट्या होड्या त्यांच्या रोजच्या प्रवासाचं आणि दैनंदिन कामाचं महत्त्वाचं साधन आहेत. इथलं संपूर्ण जीवन या शांत बॅकवॉटर भोवतीच फिरतं. एलेपीच्या बॅकवॉटरमध्ये जवळपास 50पेक्षा जास्त छोटी छोटी गावं आहेत. पण कुट्टनाड आणि वेंबनाडच्या तलावाच्या तिथे सगळ्यात जास्त लोकवस्ती आढळते. पण आत्तापर्यंत मी जी सफर करते आहे त्याच्यात मला माणसांपेक्षा जास्त बोटीज दिसत आहेत. कल्पना करा, तुमच्या घरासमोर गाडी नाही तर ही अशी छोटी होडी आहे. रस्ता नाही तर पाणी आहे. प्रत्येक सकाळ इथे पाण्याच्या लाटांसोबत सुरू होते. म्हणूनच एलेपीला पूर्वेचं व्हेनिस म्हटलं जातं. निसर्गाच्या कुशीत किती सुंदर आयुष्य फुलू शकतं हे एलेपीमधील ही घरं पाहिली की वाटतं. जशी इतर राज्यांमध्ये शासनातर्फे बस सेवा चालवली जाते, तशीच एलेपीमध्ये अनेक मार्गांवर शासनाची सार्वजनिक बोट सेवा उपलब्ध आहे. स्थानिक लोक रोजच्या प्रवासासाठी या सेवेचा वापर करतात. पाण्यावरून धावणारी ही वाहतूक व्यवस्था एलेपीची खास ओळख आहे. आणि हो, ट्रॅफिक लागल्यावर होड्यांना असलेले हॉर्नही वाजवले जातात बरं का. मोठी होडी बाजूनं गेल्यावर ज्या लाटा तयार होतात त्यानं आमची बोट बघा अशी हालायला लागली. जगात अनेक अवघड अवघड ठिकाणं आहेत जिथे मानवी वस्ती आहे,
लोक राहतात आणि त्यापैकीच एक मला हे वाटतं आहे, कारण अशी घरं आहेत की बाजूने सगळीकडनं पाणी आहे आणि दैनंदिन जीवनात लागणाऱ्या गोष्टी ते सगळ्या कसं मॅनेज करत असतील हा प्रश्न पडतो. अनेक असे प्रश्न पडलेले आहेत, जसं की अगदी आपल्याला साखर संपली असेल, साधी सोपी गोष्ट, तर आपण पटकन जाऊन दुकानातनं घेऊन येतो, किंवा शहरात तर आजकाल खूपच सोयीच्या गोष्टी झालेल्या आहेत, पण इथे अगदी छोटी गोष्ट जरी आणायची झाली तरी हे लोक कसं मॅनेज करतात असा प्रश्न पडला. आणि काही ठिकाणी मला एक इंटरेस्टिंग त्याचं उत्तर मिळालं, ते म्हणजे इथे असे ब्रिज बांधलेले आहेत आणि ह्या ब्रिजवरून लोक, इकडची लोक तिकडे, तिकडून इकडे अशी ये जा करतात. तिकडनं काही बोटीतनं सामान, किराणा सामान आणलं जातं, काही ठिकाणी छोटी दुकानं देखील आहेत. तर असं इथं सगळं जीवन आहे. किराणा मालाच्या दुकानाबरोबरच दवाखाने आणि सुंदर अशी मंदिरही इथं दिसली. इतकंच काय, चक्क होड्यांना डिझेल भरण्यासाठी पंप देखील इथं होता. मला जे काही प्रश्न पडले होते त्याची उत्तरं नावेतनं उतरल्यानंतर मला मिळत आहेत. इथली मुलं कुठल्या शाळेमध्ये जात असतील असं मला वाटलं होतं. तर इथून चालत असताना GHS कुंपापुरम नावाची एक शाळा आहे आणि इथे आतमध्ये छोटी छोटी मुलं सुद्धा आहेत. मी आता गावातनं फेरफटका मारत असताना बरीच नारळाची, आंब्याची झाडं दिसली आणि आता इथे सुद्धा माझ्या पाठीमागे एक आंब्याचं झाड आहे आणि त्याला आंबे सुद्धा लागलेले आहेत. 18व्या शतकामध्ये राजा केशवदास यांनी एल्लापीचा बंदर म्हणून विकास केला. आताच्या लोकांचा व्यवसाय प्रामुख्यानं शेती, मासेमारी, पर्यटन हा जरी असला तरी आणखीन एक गोष्ट ते प्रामुख्याने करतात, ते म्हणजे कॉयरपासून वेगवेगळ्या वस्तू बनवतात. कॉयर म्हणजे नारळाच्या तंतूंपासून धागा बनवला जातो आणि त्यापासून शोभेच्या वस्तू असतील, जाडे रोप असतील किंवा आसनं वगैरे असतील, अशा वस्तू बनवल्या जातात. आणि भारताचं एल्लापी हे कॉयर कॅपिटल म्हटलं जातं. ह्या ज्या हाऊस बोट्स आहेत तर त्या आता पर्यटकांसाठी वापरल्या जातात. त्यांना पूर्वी केट्टूवलम असं म्हणायचे आणि विशेष करून कुट्टनाडपासून जे काही मसाले असतील, नारळ असतील, तांदूळ असतील, हे सगळं सामान ने-आण करण्यासाठी म्हणून या बोटी वापरल्या जायच्या, कारण तेव्हा रस्ते किंवा पूल जास्त नव्हते. आणि त्यांना मुख्य म्हणजे खिळे मारले जात नाहीत, ते काथ्यापासून बांधल्या जातात त्या बोटी. पण आता हळूहळू रस्ते आणि सगळे पूल झाल्यामुळं ह्या बोटींचा वापर पर्यटकांना राहण्यासाठी किंवा इथे सफारी करण्यासाठी म्हणून केला जातो. आम्ही आता ज्या बोटीत बसलो आहोत ती आहे शिकारा. साधारण 8-9 माणसं याच्यामध्ये आरामात बसतात
आणि ह्याला वरच्या बाजूने नारळाच्या झावळीच्या ह्याने असं झापं विणलेली आहेत, वर्ण पूर्ण घातलेली आहेत आणि त्याच्यावरून शिवाय ताडपत्री सुद्धा लावलेली आहे. आणि समोरच्या बाजूला बघण्यासाठी म्हणून छान मस्त जाड गाद्या घालून ठेवलेल्या आहेत. तर तुम्ही जेव्हा केरळला याल, अलेपीमध्ये याल, तर ही शिकारा राईड नक्की करा.